सुरुवातीलाच एक अतिशय महत्त्वाची राजकीय बातमी। राज्यातील पवनचक्क्या मालकांना खंडणीसाठी होत असलेल्या त्रासाबाबत शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन केलाय आणि संवाद साधला होता। सातारा, बीड, सांगली, पाटण, कोल्हापूर यासारख्या पश्चिम महाराष्ट्रातल्या आणि मराठवाड्यातल्या काही जिल्ह्यांमध्ये सातत्याने असे प्रकार होत आहेत असं त्यांनी निदर्शनास आणून देण्याचा प्रयत्न केलाय। शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांना या संदर्भातली माहिती दिली आहे। ही दहशत मोडून काढण्याचं आश्वासन त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी दिलंय। अधिक माहिती घेऊयात। सागर कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। सागर, काय नेमकं फोनवरून बोलणं झालंय? आपण बघतोय सातारा, बीड, सांगली, पाटण, कोल्हापूर या ठिकाणी अनेक पवनचक्क्यांसंदर्भात आणि धमक्या प्रकरणांमध्ये अनेक गुन्हे हे समोर येत आहेत आणि या संदर्भात तुम्ही स्वतः लक्ष घालावं अशा स्वरूपाचा फोनच स्वतः शरद पवारांनी केलेला होता आणि ज्या पद्धतीनं हे प्रकार घडतायत ते थांबावेत असं म्हटलंय। राज्यात पवनचक्क्या मालकांना वारंवार खंडणीसाठी हे असे फोन येत आहेत, त्रास दिला जातोय। याबद्दल शरद पवारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी फोनवरून संवाद साधलाय। अधिक माहिती सागर कुलकर्णी आपल्याला देत आहेत। सागर, काय अधिक माहिती? वास्तविकतेत ज्यावेळेस देशमुख यांची हत्या झाली तत्पूर्वीची ही घटना आहे। शरद पवार यांच्याकडे काही विंडचे जे मालक आहेत, म्हणजे पवन ऊर्जा संदर्भातले काही मालक आहेत, त्यांनी भेट घेतली होती आणि त्यांनी विनंती केली होती की राज्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी नवीन प्रकल्प येऊ पाहत आहेत अशा ठिकाणी स्थानिक पातळीवर गुंडशाही आणि मोठ्या प्रमाणामध्ये पैशांची मागणी केली जाते आहे। तर या संदर्भात आपण राज्याचे त्यावेळेस नवनियुक्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती करावी। त्यानुसार शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांना फोन केला होता। अर्थात त्यावेळेस देखील देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं होतं की यापुढे महाराष्ट्रामध्ये उद्योग अधिक आणणं हा स्थानिक स्वरूपात कोणी गुंडगिरी करत असेल, खंडणी मागत असेल तर त्यांच्यावर आपण कारवाई। या संवादानंतरच अवघ्या काही 2 ते 4 दिवसामध्ये बीडमध्ये मसाजोग इथे देशमुख यांची हत्या झाली आणि या हत्येमागचं जे कारण समोर येत होतं ते सुद्धा पवनचक्क्यांच्या ज्या ऊर्जा प्रकल्प आहेत तिथल्या स्थानिक मुद्द्यांवरनं झालेली हत्या होती आणि त्याच्यानंतर त्याला आलेलं एक वेगळं रूप हे आता सर्व महाराष्ट्र पाहत आहे। एकूणच पवार आणि मुख्यमंत्र्यांमध्ये या संदर्भामध्ये झालेला संवाद हा आता समोर आलेला आहे। स्वतः शरद पवार यांनी सुद्धा याला दुजोरा दिलेला आहे। त्यामुळे कुठे ना कुठेतरी महाराष्ट्रामध्ये पवनचक्क्या असतील, छोट्या छोट्या इंडस्ट्रीज असतील, त्यांच्यावर असणारा दबाव, स्थानिक पातळीवरची गुंडशाही हा विषय परत एकदा चर्चेचा झालेला आहे। नक्कीच। तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी सागर।